देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच राज्याची सूत्रे हाती घेत नागपूरला नवी भेट दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरसाठी 7 उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले असून तसेच महाराष्ट्र राज्यातील 7 उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले। मिळालेल्या माहितीनुसार उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड महारेलने राज्यातील उड्डाणपुलाच्या बांधकामाचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून येत्या काही दिवसात ही सरकारी कंपनी 200 उड्डाणपूल बांधून पूर्ण करेल। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की सध्या देशात मेट्रो, रस्ते, महामार्ग, विमानतळ किंवा बंदरे या जलद गतीने सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महारेलने महाराष्ट्रात उड्डाणपूल उभारणीच्या गतीने नवा विक्रम केला आहे। येत्या काही दिवसात या कंपनीच्या माध्यमातून 200 उड्डाणपूल आणि अंडरपासचे काम पूर्ण केले जाणार आहे। देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे। महाराष्ट्रात मेट्रो, रस्ते, महामार्ग, विमानतळ, बंदरे अशी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहे। तसेच नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, धुळे, जळगाव आणि वाशिम येथे 7 वेगवेगळ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी। आणि आपल्या नागपूर शहरामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत ही अभूतपूर्व अशा प्रकारची कामं आहेत। एकीकडे आपले नेते माननीय गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून होणारी कामं आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण जी कामं करतो यामुळे आपल्या सगळ्या भागाचा चेहरा मोहरा बदलतोय। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत। हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। ते मेट्रोचे असो, ते रस्त्यांचे असो, ते हायवेजचे असो, ते एअरपोर्टचे असो, ते पोर्टचे असो, सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेली आहे आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत। त्यामुळे जयस्वालजी तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला आम्ही एक काम पूर्ण केलं म्हणजे तुम्ही रिकामे झाले असं नाही, तुम्हाला रिकामा राहूच देणार नाही। आमच्याकडे खूप कामं आहेत, ती सगळी कामं आता वेगाने करायची आहेत। लवकरच एक यादी तुम्हाला पाठवतो, त्याच्यावर काम तुम्ही सुरू करा। तुम्ही असंच वेगाने काम करत राहिला तर तुम्हाला इतकी कामं आम्ही देऊ, कारण आम्हाला वेगानं काम करणारे आणि क्वालिटीने काम करणारे लोक हवे। तुमच्याकडे वेगही आहे आणि गुणवत्ताही आहे, स्पीडही आहे आणि क्वालिटी आहे। आणि म्हणून महारेलचं काम हे या सगळ्या कामांमध्ये त्याचं वेगळेपण आपल्याला उठून दिसतं। मी पुन्हा एकदा महारेलचं मनापासून अभिनंदन करतो। आज आमचे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, काही लिंकवर आहेत, आमचे चंद्रपूरचे जोरगेवारजी या ठिकाणी आहेत, श्याम खोडेजी या ठिकाणी आहेत, ज्यांच्या मतदारसंघात आज याचं उद्घाटन झालेलं आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि या चांगल्या कामाकरता या ठिकाणी आपण सर्व लोक आला आणि मला देखील निमंत्रित केलं, त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो।